नमस्कार कोल्हापूरकर. गेल्या 24 तासापासून आपल्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत अगदी झपाट्याने वाढ होते. आज 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजताची ताजी आकडेवारी समोर आली. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आता 21 फूट 6 इंचावर आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात नदीचे पाणी तब्बल 8 फुटांनी वाढले. सध्या राजाराम बंधाऱ्यावरून 24,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच राहिला तर अजूनही अनेक बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. नदी अजून इशारा पातळीच्या खाली असली तरी सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, कारण पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे आणि धोका पातळी 43 फूट आहे. पाऊस थांबणार नाही. अजूनही 2 दिवस मोठ्या आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, विशेषतः पर्यटकांनी नदी पात्राकडे जाणं टाळावं. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. सतर्क राहा, सुरक्षित राहा. ताज्या अपडेटसाठी SP न्यूज सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.